नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर, कोर्ट कचेरी या फेसबुक पेजवर, ॲडव्होकेट कैलास नाईक या फेसबुक प्रोफाईलवर आणि आर जे कैलास नाईक या फेसबुक प्रोफाईलवर तसेच कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज जो आपण विषय निवडलेला आहे तो राईट इन रेम आणि राईट इन पर्सोनम हे शब्दांचे या अर्थ काय, ते जे हक्क आहेत ते कशा संदर्भात आहेत. तर या अनुषंगानं आपण बोलणार आहोत. मी ॲडव्होकेट कैलास नाईक, मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट जो कराराचा कायदा आहे त्याच्यामध्ये हे दोन शब्द खूप महत्त्वाचे असतात. तर सर्वात पहिला शब्द आपण पाहूया तर तो म्हणजे राईट इन रेम. तर हा जो शब्द आहे किंवा हा जो हक्क आहे राईट इन रेम, तर हा हक्क जो असतो तो हक्क हा एखाद्या वस्तूबाबत असतो. म्हणजे दिस राईट इज इन रिस्पेक्ट अगेन्स्ट एनी ऑर इन रिस्पेक्ट ऑफ थिंग, अगेन्स्ट ऑर इन रिस्पेक्ट ऑफ थिंग म्हणजे एखाद्या वस्तूच्या विरुद्ध किंवा एखाद्या वस्तूच्या संदर्भातील तो हक्क असतो. आणि हा जो हक्क असतो हा संपूर्ण जगाच्या विरुद्ध तुम्हाला मिळालेला हक्क असतो. तर हे थोडंसं गुंतागुंतीचं होतं आहे, म्हणून एक उदाहरण देऊन आपल्याला सांगतो की समजा एखादी मिळकत आहे आणि ती आपल्या मालकीची आहे. तर त्या आपल्या मालकीची जी मिळकत आहे त्या मिळकतीला त्याचा वापर उपभोग करण्यासाठी कोणीही एखाद्या व्यक्तीने, मग तो कोणी का असेना, तर तो जर का हरकत करीत असेल तर आपल्याला ती आपली मिळकत प्रोटेक्ट करण्याचा जो आहे तो अधिकार असतो. म्हणजे ती मिळकत प्रोटेक्ट करण्यासाठी जो कोणी आपल्याला अडथळा आणेल त्याच्या विरुद्ध जो आहे तो आपण कायदेशीर दाद मागू शकता. तो हक्क म्हणजे राईट इन रेम. तर आता दुसरा जो आहे तो राईट इन पर्सोनम म्हणजे व्यक्तिगत राईट असतो. एका व्यक्तीचा दुसऱ्या एका पर्टिक्युलर व्यक्ती विरुद्धचा जो हक्क असतो तर त्याला राईट इन पर्सोनम असं म्हटलं जातं. म्हणजे तो जो हक्क असतो तो एकाच विशिष्ट व्यक्तीविरुद्ध असतो. तो जसं की राईट इन रेममध्ये आहे की अगेन्स्ट होल वर्ल्ड, तर तो नसतो सगळ्या विरुद्ध. तर त्याचं जर उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीकडून जर समजा आपले पैसे येणे आहे, आपण त्याला पैसे दिलेले आहेत आणि पैसे येणं आहे आणि ती व्यक्ती जर ते पैसे परत देत नसेल तर तो राईट इन पर्सोनम झाला. म्हणजे त्या एकट्या व्यक्तीविरुद्ध आपण न्यायालयामध्ये दाद मागून आपण आपली रक्कम जी आहे ती परत मागू शकता. म्हणजे जे पैसे ज्याच्याकडून घेतलेले आहेत किंवा जे पैसे ज्याच्याकडून येणे आहेत त्या व्यक्तीपुरते जे आहेत ते हक्क मर्यादित राहतात. त्याला राईट इन पर्सोनम असं म्हटलं जातं. तर हे जे मॅक्झिम आहेत दोन कायद्यातले की राईट इन रेम आणि राईट इन पर्सोनम म्हणजे काय याबद्दल आपण बोललो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा. या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल कोर्ट कचेरी या आपल्या यूट्यूब चॅनलला, तर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉनचं जे बटन आहे त्यालासुद्धा आपण दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करू त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होईल. खूप खूप धन्यवाद.